जानेवारीत विजय जाडकर नावाच्या उच्च शिक्षित तरुणानं आत्महत्या केल्याची पोस्ट पडली। शोकाकुल ग्रुपवर तातडीनं कुटुंबासाठी मदतीचं आवाहन झालं। तिसऱ्या दिवशी 50,000च्या मदतीतून जाडकर कुटुंबाला 5 शेळ्या देण्यात आल्या। या घटनेनंतर ग्रुपवर पुन्हा चर्चेला वेग आला। शेतकऱ्यांसाठी शाश्वत मदत होऊ लागली। अल्पभूधारक शेतकऱ्यांना नांगरून मोगडून देण्याचं ठरलं। ग्रुपनं तब्बल 600 शेतकऱ्यांची 2000 एकर जमीन पेरणी योग्य केली। शेत नांगरून दिल्यावर तब्बल 10 लाखांचं बियाणं वाटप झालं। 100 शेतकऱ्यांना सोयाबीनच्या 30 किलोच्या बॅगा वाटल्या। अट एकच, शेतकऱ्यांनी शेतात किमान 5 झाडं लावायची। आणि एवढं मोठं त्यांनी योगदान दिलंय मला की मी त्या ह्याच्यावर मी आज उभा राहू शकलो एक शेतकरी म्हणून। नाहीतर याच्या पलीकडे मला माझी शेती वाहित न करण्या वाचून पडीक ठेवावे लागले असते आणि त्याच्या पुढला पर्याय तर सांगायची आवश्यकताच नाही, कारण बऱ्याच लोकांनी मागून आत्महत्या केल्यात। ती एक माझी एक अशी तशी अवस्था झाली असती। पेरणीला अडचण आल्यामुळे बियाणं सुद्धा त्यांनीच दिलं आणि ते बियाणं देत असताना त्यांनी आमच्याकडून एक वचन घेतलं होतं की एक तुम्ही कुठल्याही पर्यावरणासाठी कुठलीही 5-6 झाडं तरी कमीत कमी लावावे। त्या हिशोबानं मी त्यांनी दिलेल्या झाडं जवळपास 32 झाडं लावलीत मी। 3 वर्षांनंतर भरभरून पाऊस पडल्यानं सोयाबीन